आपण किती जण व्हिज्युअलायझेशन करत आहोत असा प्रश्न मी विचारलेला आहे. तर मला जरा सांगा, की खरोखर आपण किती जण आपल्या स्वप्नाचं व्हिज्युअलायझेशन करत आहोत, आपल्या ध्येयाचं व्हिज्युअलायझेशन करत आहोत. म्हणजे अगदी व्हिज्युअलायझेशन म्हणजे अगदी डिटेलमध्ये म्हणजे म्हणजे उदाहरणार्थ नुसतंच आपलं स्वप्न नाही, तर मला पैसे माझे कुठेतरी बुडालेले आहेत. तर मी मे बी माझे पैसे आलेले आहेत. मग त्या व्यक्तीने आपणून दिलेले आहेत. मग मला येऊन सॉरी म्हटलेलं आहे. "अरे, मला खूप वेळ झाला. मला म्हणजे व्हॉटएव्हर यू वांट टू अचीव्ह आपण ते व्हिज्युअलाइज अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये बघा हां, आपण व्हिज्युअलायझेशन हे करतच असतो. म्हणजे काय माहिती आपण व्हिज्युअलायझेशन ठरवून करत नसतो, पण नकळत करत असतो. अनेक गोष्टी आपण ठरवत असतो, की अरे असं झालं पाहिजे. आपण गावाला जायचं असेल, तर गावाला जाताना कसं जाऊ, काय जाऊ, तिथे गेल्यावर काय करू, या गोष्टींचा विचार करत असतो. घरामध्ये पाहुणे येणार असतील, तर आपण कसं करू, काय करू, मग असं त्याचा विचार करत असतो. लग्न असेल, तर लग्नाच्या तयारीचा म्हणजे आपण व्हिज्युअलाइज हे करतच असतो. पण आता आपल्याला व्हिज्युअलायझेशन हे ठरवून, जाणून-बुजून, मुद्दामून आपल्याला हवं त्या पद्धतीने जर केलं, तर त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होऊ शकतो. मंजिरी मॅडम तुम्ही केलं नसेल तर करा आणि इतकं डिटेलमध्ये करायचं की व्हिज्युअलायझेशन अ, लिहत नाही कशासाठी माहिती कारण आपल्याला जर मायन्यूट डिटेल जर करायचे असतील, म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की मला व्हिज्युअलायझेशन माहिती आहे. आज मी करणार, उद्या माझा मूड चांगला नसेल, परवा माझी तब्येत नीट नसेल, आणखीन काहीतरी दिवशी दुसरं काहीतरी असेल. तर आपल्याला तसंच्या तसं रोज करता येण्यासाठी म्हणून पूर्ण पानांवरती लिहून काढायचं आणि मग लिहून काढल्यानंतर ते आपल्या आवाजात रेकॉर्ड करायचं. सो दॅट ते रेकॉर्ड करत असताना आपल्याला पूर्ण ए पासून झेड पर्यंत सगळ्या गोष्टी तशाच्या तशा असतील आणि मग रोज नवीन विचार करण्याची गरज नाही आणि मग ते जसं असेल तसं म्हणजे आपण त्या मोठ्या घरात गेलेलो आहोत, एंटर केलेले आहे आणि मग मस्तपैकी सोफ्यावर बसलेली आहे. सोफ्यावरती बाजूला फोन आहे. मग मी फोनवर बोलत आहे. लोकांना सांगत आहे, की मी नवीन घरात गेलेली आहे. आपण त्या सोफ्याचा स्पर्श अनुभवत आहोत आणि मग मी किचनमध्ये गेलेली आहे आणि मस्तपैकी छान इंटिरियर असणाऱ्या किचनमध्ये आता मी स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे. जमिनीच्या टाईल्सचा स्पर्श जाणवत आहे. कपाट उघडताना कपाटाचा स्पर्श, लाकडाचा स्पर्श जाणवत आहे. तिकडची भांडी इतकं डिटेलमध्ये अ, जर आपण एक 5-10 मिनिटाचं स्क्रिप्ट लिहून बोलू शकलो, तर आपण सतत ते व्हिज्युअलाइज करू शकतो. हे करून तर बघा. मी करते आहे माझ्या ड्रीम जॉबसाठी. अगदी कोणता ड्रेस घेतला, कसा इंटरव्ह्यू झाला आहे, काय क्वेशन्स विचारले आहेत, जॉइन लेटर मिळालं वगैरे, वगैरे. परफेक्ट. थायरॉइड क्युअर होण्यासाठी व्हिज्युअलायझेशन नाही. व्हिज्युअलायझेशन हे तब्येत चांगली आहे, मी सुदृढ आहे, मी बरी आहे. म्हणजे हे बघा, थायरॉइड हा आत्ता एक काहीतरी मोठा आजार आत्ताच्या घडीला असू शकतो. पण असे बारीक अनेक गोष्टीही आपल्यामध्ये दोष असतात. म्हणजे उदाहरणार्थ अनेक गोष्टी आपल्याला त्रासदायक असू शकतात. म्हणजे छोट्या-मोठ्या गोष्टी असतात. आता तुम्ही थायरॉइड अशासाठी म्हणत आहात, की थायरॉइडमुळे काहीतरी त्रास होत असेल म्हणून वाटत असेल. तर आपण सुदृढ आहोत आणि आपल्याला काहीच अ, शारीरिक व्याधी नाहीयेत, कुठलाच त्रास नाहीये. आपण सक्षम आहोत. आपले गुडघे नीट काम करतायत. आपण उठक-बसक चांगलं करत आहोत. सहजपणे जमिनीवर बसत आहोत, सहजपणे उठत आहोत. खालती जमिनीवर झोपू शकत आहोत, सहज उठत आहोत. अनेक गोष्टी आहेत, ज्या आत्ता नाहीयेत, पण त्या होऊ घातलेल्या असू शकतात आणि मग नंतर पुढे जाऊन त्याचा त्रास असू शकतो. त्यामुळे मी सुदृढ आहे आणि मी निरोगी आहे. या 2 गोष्टी म्हटल्या तर त्याच्यामध्ये सगळं कव्हर आलं. मग त्याच्यामध्ये तुमचं डायबिटीज आलं, तुमचं थायरॉइड आलं किंवा आणखीन कुठलाही आजार आहे. त्यामुळे हे जर तुम्हाला करायचं असेल, तर तुम्ही मला असं वाटतं, की अशा पद्धतीने आपण विचार करू शकतो. थायरॉइड बरं होण्यासाठी व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुम्हाला जो आत्ता प्रॉब्लेम आहे थायरॉइडमुळे मला माहिती नाही थायरॉइडमुळे काय प्रॉब्लेम होतो. म्हणजे थायरॉइड झालंय हे डॉक्टर सांगतात. पण तुम्हाला म्हणजे उदाहरणार्थ मला गुडघे दुखत असतील, तर मला चालता येत नाही, धावता येत नाही, पळता येत नाही, पटापट वर-खाली करता येत नाही. हे त्याचे सिम्प्टम्स असतात. तसे थायरॉइडचे काय सिम्प्टम्स असतात ते तुम्ही बघा आणि ते बरे झालेले तसं म्हणा. आता वेट गेन होतंय, हे थायरॉइडमुळे होतंय की आणखीन कशामुळे तर आपण म्हटलेलंच आहे ना, की माझं वजन हे अमुक-अमुक कॉन्स्टंट आहे, असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलं ना?
लिहिले बोलायचे की डोळे मिटून बघायचे? लिहिले मॅडम, लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये तुम्ही शिकलेला आहात ना की व्हिज्युअलायझेशन हे डोळे बंद करून व्हिज्युअलायझेशन करायचं असतं आणि बोलायचं नसतं. बोलायचं म्हणजे वाचणं झालं. व्हिज्युअलाइज करायचं. आपण जी गोष्ट घडणार आहे, जी गोष्ट घडायची आहे, जी गोष्ट घडवायची आहे, ती आपल्याला व्हिज्युअलाइज करायची. वेट गेन होतंय. वेट गेन होतंय तर तुम्ही डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं ना थायरॉइडमुळे होतंय म्हणून. त्यामुळे तुम्ही थायरॉइडचा जास्त विचार करू नका. तुम्ही वजन चांगलं आहे, माझ्या शरीरात कुठलीही व्याधी नसणं म्हणजे मी सुदृढ आहे, मी निरोगी आहे, असं थोडंसं तुम्ही व्हिज्युअलाइज करा. लिहित नाही, पण मला गेले 2 महिने जाणवत आहे, की मी पाहिलेल्या स्वप्नाकडे जायची सुरुवात झालेली आहे. डेफिनेटली मी तुम्हाला सांगते, की आपल्याला कळायला लागतं, की जी लोकं आपल्या आयुष्यात आलेली आहेत, ती आपल्या पुढच्या पायरीला घेऊन जायला अचानकपणे माणसं आयुष्यात येतात. अचानकपणे घटना घडायला लागतात. कोणीतरी येतं आणि पुढच्या पायरीवर नेऊन सोडतं. अशा गोष्टी आपल्याला घडायला लागतात आणि या गोष्टी आपल्याला जाणवायलाही लागतात. त्याच्यामुळे सुरुवात फक्त करायची, की आपल्याला काय हवंय हे माहिती असणं आणि त्याच्यावरती काम करणं. बाकी सगळ्या गोष्टी जुळायला लागतात. ऑफकोर्स ती प्रोसेस आहे. त्या प्रोसेसला आपल्याला सरेंडर व्हायला लागतं. त्या प्रोसेसवर विश्वास ठेवायला पाहिजे आणि त्या प्रोसेस पूर्ण होण्यासाठी थांबायला पाहिजे. म्हणजे खूप चांगला पेशन्स पाहिजे. पण त्या गोष्टी, सगळ्या गोष्टी मॅनिफेस्ट होतात. हेल्थ आणि वेल्थ एकत्र 2 गोष्टी एकत्र कशा करू शकतो? म्हणजे तुम्हाला म्हणायचं एका व्हिज्युअलायझेशनमध्ये करू शकतो डेफिनेटली. म्हणजे मी सकाळी उठलेली आहे, छानपैकी वॉकिंगला जाते, मग मी योगा केलेला आहे, मग मी जिममध्ये गेलेली आहे किंवा व्हॉटएव्हर जिम, योगा जे काय तुम्हाला सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, मॅरेथॉन व्हॉटएव्हर तुम्हाला जे आवडतं फिटनेसच्या दृष्टीने मग मी छानपैकी हे नाश्ता केलेला आहे. मग नाश्ता कुठला सुदृढ नाश्ता तो तुम्ही सुदृढ नाही सॉरी सकस नाश्ता तो व्हिज्युअलाइज करायचा आहे. तो खात आहे. त्याच्यानंतर मग मी मस्तपैकी माझ्या गाडीतून गाडी मोठी बघितली आहे. गाडीतून मी इकडे गेलेली आहे, मग तिकडे गेलेली आहे. मग तुम्हाला जी दिनचर्या वाटते, ती दिनचर्या हेल्थ आणि वेल्थच्या दृष्टीने त्याच्यामध्ये फिट करून दाखवा. बरोबर ना? म्हणजे जसं हल्ली मूव्हीज किंवा सीरियल्स असतात त्याच्यामध्ये मी बघत नाही, पण ओव्हरऑल आत्ताचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये सगळेच सुबत्ता असलेले लोकं दाखवतात. म्हणजे घरामध्ये सुद्धा भरजरी साड्या नेसून, मोठमोठे दागिने घालून वगैरे, वगैरे. म्हणजे त्याच्यामध्ये ती वेल्थ दाखवली जाते आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी दाखवतात. तर तुम्ही तो विचार करताना तशा पद्धतीने करू शकता किंवा तुमची हेल्थची व्याख्या, तुमची हे वेल्थची व्याख्या डेफिनेशन काय आहे, हे विचार करून कारण प्रत्येकाची डेफिनेशन ही वेगळी असते प्रत्येक गोष्टीसाठी. त्या दृष्टीने करा तुम्ही. अरे बाबा, रेकॉर्डिंग किती वेळा ऐकायचं असा काही नियम नाहीये. पण रेकॉर्डिंग कशासाठी करायचं, की रोज सेम व्हिज्युअलाइज करायला त्रास होऊ शकतो ना आपल्याला, म्हणून ही आयडिया सांगितली. असं केलंच पाहिजे असं काही मॅन्डेटरी नाहीये. तुमचं स्वप्न एकदम पक्क डोळ्यात असेल आणि तसंच्या तसं डोक्यात असेल आणि तसंच्या तसं तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकत असाल तर करा. पण आपण तसंच्या तसं रोज नाही करू शकत वेगवेगळ्या मूड्समुळे. त्यामुळे ते लक्षात राहण्यासाठी जसं तुम्हाला मी गाईडेड मेडिटेशन असतं ना, मी तुम्हाला सांगते काय करायचं, डोळे बंद करा. रोज तेच असतं, पण मी रोज बडबड करते की नाही? जर मी नाही सांगितलं तर तुम्हाला, "अरे आता काय करायचं, आता काय करायचं?" मग मे बी 5 मिनिटात संपेल किंवा मे बी 10 मिनिटात संपेल किंवा कधी 2 मिनिटात संपेल. म्हणून सपोर्टसाठी म्हणून आपलं ते ऑडिओ बनवायचे. ते ऑडिओ असणं मॅन्डेटरी नाहीये, पण त्याच्यामुळे सपोर्ट मिळतो. जसं गाईडेड मेडिटेशनमुळे सपोर्ट मिळतो. पण एक वेळेला तुमचा सपोर्ट शिवाय आपल्याला यायला पाहिजे. लक्षात आलं का? इट इस जस्ट टू स्टार्ट अँड गिव्ह द सपोर्ट. त्याच्यासाठी म्हणून आहे. लक्षात आलंय का? आता बघा एका मधुरा मॅडमने लिहिलेल्या एका ह्याच्यावरून किती गोष्टी आपल्या ध्यानात आल्या. आजच्या कोट ऑफ द डे वरून. असं तुम्ही दररोज मी कुठे आहे? मी काल तुम्हाला सांगितलं, की हा कोटचा अभ्यास कसा करायचा आणि माझ्या आयुष्यात मी खरोखरच असं करतेय का? म्हणजे आपल्याला आता हे लक्षात आलं पाहिजे, की सराव करण्यापेक्षा मेंटली सराव करून त्याचा जास्त सराव उपयोगी पडतो असं तो म्हणतो. म्हणजे मग आपण ते कसं केलं पाहिजे हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे ज्या गोष्टी आपण शिकलेल्या आहोत आणि ज्या गोष्टी आपण करत नाही आहोत, त्या गोष्टी आपल्याला जेव्हा परत लक्षात येतायत, त्यावेळेला आपण हे करणं महत्वाचं आहे. चला, आपण आता डोळे बंद करूया आणि मेडिटेशन मागच्या वेळेला जे मी सांगितलं ते तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलं असेल, की कशा पद्धतीने करायचंय. आपण
हेल्थ, वेल्थ या दोन्ही गोष्टींवरती आता जरा थोडंसं डीपमध्ये जाऊन काम करणार आहोत. तुम्हाला सांगितलं की माफी प्रार्थना, क्षमा प्रार्थना ही दररोज करायची आणि ग्रॅटिट्यूड ही दररोज करायचं आहे. क्लिन्झिंग प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्हाला जर हेल्थवरती काम करायचं असेल, तर क्लिन्झिंग प्रोसेस जी तुम्हाला सांगितलं की वरतून खालपर्यंत हे करायचं. आज ते कोणीतरी विचारलं ना, गोल्डन बॉलचं मेडिटेशन हवे, ते मी आज घेणार आहे. कारण रेकॉर्डेड नाही आणि बऱ्याचशा जणांना नवीनही असेल. तर ते गोल्डन बॉल आतमध्ये येणार आहे आणि मग ती सोनेरी ऊर्जा आपल्याला सगळीकडे पसरवायची आहे. असं आपण एक मेडिटेशन घेणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी डोळे बंद करा. डोळे बंद करून डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत प्रत्येक शरीराचा अवयव शिथिल करायचा आहे. पुढची काही मिनिटं प्रत्येक अवयव हळूहळू शिथिल करायचा आहे.
तर आपल्या नाकपुड्यांकडे लक्ष द्यायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आणि जाणारा प्रत्येक उच्छ्वास निरीक्षण करायचं आहे. फक्त आणि फक्त श्वासाकडे लक्ष. श्वास येतोय तो आपल्या नाभीपर्यंत पोहोचत आहे. दीर्घ श्वास, पूर्णपणे मोठा श्वास आणि नाभी आकुंचन पावून, पोट आकुंचन पावून तो श्वास नाकावाटे परत बाहेर जात आहे. असा संपूर्ण त्याचा मार्ग बघायचा आहे, प्रवास बघायचा आहे. पूर्णपणे श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना आपलं पोट मोठं झालेलं आहे, वाढलेलं आहे, प्रसरण पावलेलं आहे, म्हणजे नाभी बाहेर आलेली आहे. लहान मूल जसं श्वास घेतं, पोट वर खाली वर खाली, तसं खालपर्यंत म्हणजे पूर्ण श्वास घ्यायचा आहे. नाभीपर्यंत श्वास पोहोचला पाहिजे. आणि हा श्वास घेत असताना नाकपुड्यांच्या इकडनं आपल्याला बघायचं आहे. आपलं शरीर स्थिर झालेलं आहे, मन शांत झालेलं आहे, विचार थांबलेले आहेत, कमी झालेले आहेत. आणि आता आपल्या डोक्याच्या मध्यभागी एक सोनेरी रंगाचा प्रकाश बॉल आपल्या शरीरामध्ये डोक्याच्या मध्यभागातून प्रवेश करत आहे. संपूर्ण शरीरामध्ये हा सोनेरी प्रकाश पसरलेला आहे. वरपासून खालपर्यंत, डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत शरीरातला प्रत्येक अवयव, शरीर, सगळे भाग, पुढे मागे सर्व काही सोनेरी रंगाच्या प्रकाशाने माखलेलं आहे. संपूर्ण शरीर या सोनेरी रंगाच्या प्रकाशामध्ये बुडालेलं आहे. हा सोनेरी रंगाचा प्रकाश आता आपल्या शरीरापासून प्रसरण पावून तो आपल्या आजूबाजूला पसरला आहे आणि आपल्या जीवनात हा प्रकाश पसरलेला आहे आणि आपल्या जे स्वप्न आपण बघत आहोत, आपलं जे ध्येय आपलं आहे,
त्या सर्व गोष्टी या प्रकाशाने न्हाऊन निघालेल्या आहेत. आपलं घर, आपले नातेवाईक, आपल्या आजूबाजूचे लोक, आपलं ऑफिस, आपल्याला जे काही चित्र आपण बघितलेलं आहे, जे काही गोष्टी आपण व्हिज्युअलाइज केलेल्या आहेत, त्या सर्व सोनेरी रंगाच्या प्रकाशामध्ये न्हाऊन निघालेल्या आहेत. एक आनंद आपल्याला या प्रकाशामुळे मिळत आहे. थोडस चेहऱ्यावरती स्माइल येऊन द्या. आपल्याला सर्व गोष्टी मिळाल्याचा आनंद. श्वास मोठ्याने मोठ्याने म्हणजे खालपर्यंत चालू असून द्या. पूर्ण श्वास घ्यायचा आहे. आतमध्ये एक समाधान जाणवेल. आतमध्ये एक स्थिरता जाणवेल. आतमध्ये एक ठहराव जाणवेल. हे सर्व काही अनुभवायचं आहे. आपलं शरीर, आपला ऑरा, आपल्या आजूबाजूचा सर्व परिसर या सोनेरी रंगामध्ये न्हाऊन निघालेला आहे. आपल्या शरीरातून हा प्रकाश पसरत आहे. काही क्षण हे अनुभवायचे आहेत, काही क्षण याचा आनंद घ्यायचा आहे. आणि सर्व काही सोनेरी प्रकाशमय झालेलं आहे. हा प्रकाश आता बंद झालेला आहे. आपल्या शरीरातून जो बाहेर पसरत होता तो बंद झालेला आहे. आपल्या शरीरामध्ये प्रवेश करायचा बंद झालेला आहे. आपलं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे आणायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ म्हणजे पूर्ण श्वास घ्यायचा आहे, दीर्घ नव्हे. पोटाच्या बेंबीपर्यंत श्वास घ्यायचा आहे. आपल्या शरीराचे आभार, आपल्या स्वतःचे आभार, त्या वैश्विक ऊर्जेचे आभार, ब्रह्मांडाचेही आभार. नेटबेडचे आभार. आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे, आपल्या शरीराकडे. आपलं लक्ष आपल्या खोलीमध्ये, आपल्या खोलीतील आवाजांकडे द्यायचं आहे. आपलं लक्ष आपल्या खोलीच्या बाहेरील आवाजांकडे द्यायचं आहे.
आपल्या दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती घासून आपल्या डोळ्यांवरती ठेवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही रेडी असाल तेव्हा डोळे उघडायचे आहेत. रवीना कलंत्री मॅडम, तुम्ही प्रश्न विचारलेला रेकॉर्डिंग किती वेळा ऐकायचं? आता एखाद्या गोष्टीची आपल्याला प्रॅक्टिस करायची असेल तर ती प्रॅक्टिस किती वेळा करायची असा साधारण नियम नसतो. आपण एकदा करू शकतो, दोनदा करू शकतो किंवा 10 वेळा करू शकतो. जितकी प्रॅक्टिस जास्त तेवढं एक्सपर्टिझम कमी, तेवढं एक्सपर्टिझम जास्त, तेवढे स्किल सेट जास्त आणि आपण त्याच्यावरती चांगलं प्रभुत्व मिळवू शकतो. त्यामुळे आपल्या वेळेनुसार कमीत कमी एकदा तरी करावं आणि मग नंतर बाकीचं आपल्या वेळेनुसार करावं. सर्व जाणवलं, सर्व ठिकाणी रंग सोनेरी सोनेरी सोनेरी. खूप शांत वाटलं, फ्रेश वाटलं. गुड, परफेक्ट. ज्यांना थोडंसं जमलं, ज्यांना प्रयत्न केला, दॅट इज ओके. आपल्याला एक सुंदर असा सोनेरी रंगाचा माहितीये आपल्याकडे बरेच वेळेला देवांची चित्र किंवा काही अशा सिरियल्स मध्ये वगैरे असं लक्ष्मीच्या ह्याच्यातून असं सोनेरी किरणं बाहेर पडतात वगैरे असं असं बघायला व्हिज्युअलाइज करायला सोपं जातं, कारण हे गोष्टी आपण व्हिज्युअली वेगळ्या पद्धतीने बघितलेल्या असतात. तसंच आपण बघायचं की आपल्या शरीरातून अशी किरणं बाहेर पडतायत, सोनेरी प्रकाश बाहेर पडतोय आणि मग तो सगळीकडे पसरलेला आहे. आपण सिरियल मध्ये वगैरे मे बी किंवा आपण अशा ठिकाणी अशा पिक्चर्स मध्ये वगैरे बघितलेलं असते. त्यामुळे हे जर बघितलं नसेल तर थोडंसं व्हिज्युअलाइज करायला थोडंसं कठीण जातं. पण आपल्याला या सगळ्या गोष्टी कळायच्या असतील तर थोडेसे व्हिज्युअल्स आपण बघायचे, म्हणजे नेटवर जाऊन अशा काही गोष्टी बघायच्या ज्या आपल्याला व्हिज्युअलाइज करायच्या आहेत. एखादं घर छान व्हिज्युअलाइज करायचं आहे, एखादं सोनेरी प्रकाश शरीरातून बाहेर पडतोय. आता चॅट जीपीटी मुळे खूप सोपं झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी सगळ्या पटकन आपण व्हिज्युअलाइज कसं करायचं त्याचे पिक्चर्स किंवा त्याचे व्हिडिओज किंवा त्याचे गोष्टी आपण मिळवू शकतो. मध्येच गोल्डन लाईट तर मध्येच ब्लॅकिश गोल्डन दिसला. इट इज ओके. मला माहिती नाही ओके आहे की नाही ओके, पण मी नेहमी सांगते तसं की कुठल्याही गोष्टीचं अनालिसिस करू नका. मला काळा का दिसला, मला गोल्डन का दिसला, दॅट इज फाईन. सोनेरी रंगात भरपूर पाऊस पडत आहे असं व्हिज्युअलाइज केलं. वा, मातीचाही वास जाणवला, नंतर पावसाचा आवाजही इमॅजिन करता आला, याचा आवाजही झाला. म्हणजे आज सोनेरी रंगाचा पाऊस पडलेला आहे. पण सोनेरी रंगाचा पाऊस पडलेला आहे, पण आपल्याला सोनेरी प्रकाश हा आपल्या स्वप्नांना पाठवायचा आहे, आपल्या सगळीकडे पाठवायचा, आपल्या अवतीभोवती पाठवायचा. कारण आपण सिम्बोलाइज करतोच धनवान किंवा सुबत्ता किंवा वेल्थ इज गोल्डन, म्हणून आपण ते त्याच्या सोनेरी रंगाचा प्रकाश हा आपला प्रॉस्पॅरिटीशी निगडित आहे. तसं आपलं कंडिशनिंग आहे, तशा पद्धतीने इट इज कंडिशन. त्यामुळे आपण तो प्रकाश बघतो. आणि काळा रंग म्हणजे घाणीचा रंग, नकारात्मकतेचा रंग, अशा सगळ्या गोष्टींची काय म्हणतात दोषांचा रंग, असं म्हणून आपल्याला तो काळा रंग अभिप्रेत आहे. म्हणजे प्रत्येक रंगाचे जे व्हायब्रेशन, जे अर्थ आहेत त्याप्रमाणे. त्यामुळे म्हणून आपण तो सोनेरी तशा पद्धतीने बघतो. ठीक आहे. ओके, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की सगळ्यांनी आता एक लक्ष द्या की आपण दिवसभर श्वास घेतो ना, तो कसा श्वास घेतो. आपण आपला श्वास हा नॉर्मली आपल्या छातीपर्यंतच पोचतो. आपण पूर्ण श्वास घेतच नाही. श्वास कसा झाला पाहिजे माहितीये, आपण पूर्ण पोट मोठं झालं पाहिजे आणि कमी झालं पाहिजे. लहान मुलं किंवा लहान बाळं कसे असं पोट असं वर खाली करतात तसं झालं पाहिजे. आता हा आपण दिवसभर नाही करू शकत, कारण आपण कॉन्शियसली नाही करू शकत श्वासोश्वास. आपलं अनकॉन्शियसली आपण त्या फ्लो मध्ये जातो आणि दिवसभर काम करत असताना आपला श्वास हा फक्त अर्धा होतो. पण मध्ये मध्ये दिवसातून जेव्हा जेव्हा लक्षात येईल, जेव्हा जेव्हा आपण जागृत होऊ, त्यावेळेला आपण तो श्वास मोठा घ्यायचा. मोठा म्हणजे बेंबीपर्यंत पोचला पाहिजे असा प्रयत्न करायचा. त्याच्यामुळे आपले लंग्स एक्सपॅन्ड होतात, आपलं पोट एक्सपॅन्ड होतं, म्हणजे नाभीपर्यंत श्वास पोचलेला आहे. आणि मग बघा किती फ्रेश वाटतं आणि किती छान वाटतं. त्याचं एक महत्व, त्याच्या मागचं एक शास्त्र हे मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन. पण हा एक प्रयत्न करूया पुढच्या मंगळवारपर्यंत की दिवसातून जेव्हा जेव्हा जाणवेल त्यावेळेला आपण
पूर्ण श्वास घ्यायचा प्रयत्न करायचा आणि हे ज्यावेळेला आपण करायला लागू त्यावेळेला आपले अर्धे अधिक प्रॉब्लेम्स हळूहळू या गोष्टीनेच सॉल्व्ह व्हायला लागतील, हेल्थ विषयक. ओके, त्यामुळे आपण जो अर्धा श्वास घेतोय आता तो पूर्ण श्वास घ्यायला सुरुवात करूया सगळ्यांना. लक्षात राहील सगळ्यांना? 4 दिवस आपण ही प्रॅक्टिस करूया. लक्षात येईल आठवेल त्यावेळेला पूर्ण श्वास घ्यायचा. आपण दिवसभर पूर्ण श्वास घेत नसतो. त्यामुळे आपण पूर्ण श्वास आठवणीने पाहिजे तर तुमच्या मोबाईलमध्ये रिमाइंडर लावा. 2-2 तासाचे, 3-3 तासाचे म्हणजे सकाळी 12चा, 1चा म्हणजे जेवणाच्या आधी एक 5 मिनिटं, दुपारी एकदा 5 मिनिटं किंवा असं एक बांधून घ्या, की सकाळी उठल्यावर पूर्ण श्वास घ्यायचा आहे. मग परत नाश्ता झाल्यावर परत घ्यायचा आहे. जसे डॉक्टरांच्या गोळ्या असतात ना नाश्त्याच्या आधी, नाश्त्याच्या नंतर, जेवणाच्या आधी, जेवणाच्या नंतर. तर आपल्याला लक्षात राहत नसेल दिवसभर तर जेवणाच्या आधी पूर्ण श्वास, जेवणाच्या नंतर पूर्ण श्वास, नाश्त्याच्या आधी, नाश्त्याच्या नंतर, गाडीत बसल्यावरती, ऑफिसमध्ये जाताना, कोणाची वाट बघताना, संध्याकाळी आणि झोपायच्या आधी असं 7-8 वेळा तरी आपण हळू-हळू, हळू-हळू वॉटर रिमाइंडरवर बघा. जेव्हा जेव्हा तुम्ही ठरवा, मी तुम्हाला आयडियाज देते. तुम्हाला ठरवायचंय. मी मध्ये-मध्ये असं बोलत असताना सुद्धा हल्ली कॉन्शियसली माझा श्वास पूर्ण मी घेते. म्हणजे जेव्हापासून मी प्रयत्न करते, तेव्हापासून मध्ये-मध्ये खूप वेळा म्हणजे अक्षरशः कोणीही बोलत असेल, त्यावेळेला आपण काहीच करत नसतो. आपण नुसते ऐकत असतो. तर त्यावेळेला सुद्धा श्वास पूर्ण घ्यायला सुरुवात करायची. त्याच्यासाठी कॉन्शियस राहायला लागतं. म्हणजे आपण काम करत असतो, आता स्वयंपाक करत असतो, काम करत असतो, इकडे जातो, तिकडे जातो. त्यावेळेला आपण ऑटोमेशनमध्ये जगत असतो आणि त्यावेळेला मे बी आपला श्वास पूर्ण होत नाही. ज्यावेळेला आपण नुसतं टीव्ही बघतोय, तर त्यावेळेला कॉन्शियसली मोठा श्वास, पूर्ण श्वास घेतला. मोठा श्वास नाही, पूर्ण श्वास घेतलाय. कोणाचं काहीतरी आपण ऐकतोय, फोनवर बसलोय, फोनवर कोणाचं तरी आपण ऐकत बसलोय. त्यावेळेला मोठा श्वास, पूर्ण श्वास घ्या. मोठा चुकून बोलते मी. पूर्ण श्वास घेतलाय. त्याची प्रॅक्टिस केल्यावर आपल्याला लक्षात राहायला लागतं. त्याच्याने भयंकर फायदे होतात. आपोआप अनेक गोष्टी व्हायला लागतात, जे आपण ॲक्चुअली आपली लंग्सच एक्सपॅन्ड होत नाहीत. आपण पूर्ण श्वासच घेत नाही. ही एकच गोष्ट करा, आतून शांत, आतून अ, एक वेगळं फीलिंग नुसतं श्वासावरून. श्वास ही एकच गोष्ट आहे, की ज्याच्यावरून आपण अनेक गोष्टी अचीव्ह करू शकतो. तर ही एक छोटीशी प्रॅक्टिस. बघूया किती जमते का आणि पुढच्या मंगळवारी मला सांगा, की किती जणांना जमलं करायला. ओके. आय ऑल्वेज टेल माय स्टुडंट्स. ओके. तुम्ही आता योगा शिकवता वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये असतंच. म्हणजे प्राणायाम वगैरे आपण करतो. पण बाकी अदरवाईज ऑल्सो दिवसभरामध्ये हे केल्यावरती अर्धे अधिक तुमचे लाईफचे प्रॉब्लेम्स हे नुसत्या बरोबर श्वास घेण्याने पूर्ण व्यवस्थित होतात. आणि ते आपण करत नाही, कारण आपण ऑटोमेशनमध्ये जगत असतो. ओके. त्यामुळे ते सुरू करूया. त्यामुळे आजचं सेशन आपण इथेच थांबवत आहोत. परत एकदा भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय. थँक यू.